मनोज जरांगे यांची मागणी लवकरात लवकर मान्य झाली पाहिजे. 100% मान्य झाली पाहिजे. आम्ही कोणाच्या ताटातलं मागत नाही. जे आमचं मराठ्यांच्या हक्काचं आहे ते आम्ही मागतोय. गेल्या अनेक वर्षापासून ही लढाई चालू आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः मनोज जरांगे पाटलांनी एक अतिशय मोठी भूमिका घेतली आहे. आणि आज मला वाटतं की आज पुणे शहरामध्ये ते शांतता रॅलीसाठी येत आहेत. अगदी थोड्या वेळातच त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आमच्या कात्रज ग्रामस्थ आणि पंचक्रोशीच्या वतीने आमचे अध्यक्ष काळभैरवनाथ ट्रस्टचे महेश कदम आणि आमचे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करण्यात आहे. कारण बऱ्याचदा असं सांगितलं जातं, बोललं जातं की दुश्मनाला कात्रजचा घाट दाखवला जातो आणि कात्रजच्या घाटातनं आज मनोज जरांगे पाटील येणार आहेत. आणि मला वाटतं ज्यांचा या आरक्षणाला विरोध असेल त्या सर्वांना कात्रजचा घाट आज ते बघून येतील आणि नंतर दाखवतील. मात्र भाजपचे नेते मनोज जरांगेंवरती टीका करतात. विशेषतः नितेश राणेंनी तर आधुनिक काळातले मोहम्मद अली जिना अशी थेट उपमा मनोज जरांगेंना दिली की ते समाजामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात किंवा फूट पाडण्याचा प्रयत्न. मला वाटतं की ह्या सगळ्या विषयांवरती आत्ता आम्ही बोलू शकत नाही. आमचा आजची शांतता रॅली आहे आणि मनोजदादांनी सांगितलेलं आहे की आपण शांततेमध्ये राहा, कोणाला उत्तर देऊ नका. त्यामुळे आम्ही कोणाला उत्तर द्यायच्या भानगडीत पाडणार नाही. कारण ते स्वतः समर्थ आहेत. मनोजदादा जे बोलायचे ते बोलतात. त्यामुळं आम्ही कुणी बाकीच्यांनी त्याच्यामध्ये बोलून मग राणेसाहेब असतील, भाजपचे कोण कार्यकर्ते असतील, अजून कोण असतील, यांच्यावरती त्या प्रत्येकाला ते उत्तर देतात आहे. आणि त्यामुळं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की मराठ्यांचा सरदार मनोज जरांगे पाटील आहेत. त्यामुळं आम्हा सर्व सैन्याच्या वतीने सरदार म्हणून ते भूमिका चांगली बजावतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नेत्यांना ठिकठिकाणी मराठा समाजाचे जे कार्यकर्ते विरोध करत आहेत त्यांचा संबंध राजकीय पक्षाशी जोडला जातो. म्हणजे विशेषतः राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला ते असं म्हणाले की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते होते किंवा शरद पवारांचे कार्यकर्ते होते. काल उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरती सुद्धा नारळ आणि शेण फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यकर्त्यांना थेट राजकीय पक्षांशी जोडलं जातं. निवडणुका ज्या होतात, मी सुद्धा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. पण पहिला मी माझ्या जातीसाठी लढणार, नंतर मग बाकीचे विषय येतात, पक्ष संघटना या सगळ्या नंतर येतात. पहिले आई वडील आणि आमची जात, मराठा जातीसाठी आम्हाला आरक्षण नको आहे. परंतु आमच्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या पुढच्या पिढ्यांसाठी ज्या अडचणी निर्माण होतात आहे, आमचा कुठलाही सदन मराठा आरक्षणाच्या रांगेमध्ये उभा राहायला दिसणार नाही. परंतु जो गरीब मराठा आहे, ज्याला खऱ्या अर्थानं गरज आहे, त्या गरजवंत मराठ्यांसाठी हा मनोजदादांनी उभा केलेला लढा आहे. आणि त्या लढ्यामध्ये आम्ही सर्व मराठी एकजुटीने आहोत. तुम्हाला आता इथं फक्त हा थोडा एक ट्रेलर दिसतोय, परंतु याचा खऱ्या अर्थाने पिक्चर थोड्या वेळाने पुणे शहरात दिसेल. म्हणजे की आजच्या रॅलीची दखल जी आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरा होतोय, ते म्हणतात की जर आरक्षण भेटलं नाही तर 288 ठिकाणी मी उमेदवार उभं करीन, त्याचा फटका बसेल निश्चित. आता ते दादा ठरवतील, त्यांनी जे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासोबत जात म्हणून त्यांच्यासोबत राहू, मराठा म्हणून त्यांच्यासोबत राहणार. सगळे पक्षाचा आदेश महत्वाचा आहे की मनोज जरांगेंचा आदेश महत्वाचा? तात्यांसाठी पक्षाचा आदेश महत्वाचा आहे की मनोज जरांगेंचा? आता मी आज या ठिकाणी मराठा म्हणून आलेलो आहे. पक्षाच्या ठिकाणी असेल, मी आज एक जातीचा मराठा जातीचा आहे. मी माझ्या जातीचा मला अभिमान आहे. मी मनसेमध्ये होतो, मी वंचितमध्ये होतो, मी शिवसेनेमध्ये, तरी सुद्धा मी जातीसाठी मी इथं आहे. शेवटचा एक राजकीय प्रश्न आहे. काल उद्धव ठाकरेंच्या गाडीवरती शेण नारळ फेकण्याचा प्रयत्न झाला. विशेषतः आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच हे सगळं घडलं. राज ठाकरे असं म्हणतात की आरक्षणाचे जे कार्यकर्ते आहेत ते माझ्या अंगावरती घातले जात आहेत. तुम्हाला वाटतं की खरंच राजकीय कार्यकर्ते राज ठाकरेंना विरोध करतात? नाही, मला वाटतं की यासाठी राऊत साहेबांनी जे उत्तर द्यायचे दिलेले हे कुठलेही राजकीय व्यासपीठ नाही आहे. त्यामुळे मी कुठल्याही राजकीय प्रश्नाला या ठिकाणी उत्तर देऊ इच्छित नाही. मी आज फक्त आमचं टार्गेट आहे या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे दादा आज इथे येणार आहेत. थोड्याच वेळात ते इकडे पोहोचतील आणि त्यांचं स्वागत पुणे शहराचं हे प्रवेशद्वार आहे. आणि आम्ही हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कात्रज भूमी आहे आणि या भूमीमधनं पुणे शहर सुरुवात होते. आम्ही म्हणून या ठिकाणी दादांच्या स्वागतासाठी थांबलो आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज आला आहे. त्यामुळे समाजाच्या वतीनं आमच्या कात्रज ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत. आपण पाहतोय की आजचा लढा जो आहे तो जातीसाठी आहे, राजकीय पक्षाचा नाही. तर मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी आजच्या रॅलीमध्ये सहभागी झालो आहे आणि आजच्या रॅलीनंतर मनोज जरांगे हे विरोधकांना कात्रजचा घाट दाखवतील अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार नानावरे, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.